रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वं प्रकरण जे आहे बदलता भारत, त्यामधील भाग 1 या भाग 1 मधील जो दुसरा मुद्दा आहे ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, त्यामधील प्रामुख्याने विविध क्षेत्रातील बदल हा मुद्दा घेत असताना आपण ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना यामधील प्रधानमंत्री रोजगार योजना या योजनेच्या संदर्भात आपण कालच्या तासाला चर्चा केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना ही दुसरी योजना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. 1999 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, ग्रामीण महिला व बाल विकास कार्यक्रम, ग्रामीण कारागिरांना आधुनिक अवजारांच्या वाटपाचा कार्यक्रम, गंगा कल्याण योजना, 10 लाख विहिरी खोदण्याची योजना, अशा सर्व योजना एकत्र करण्यात येऊन वरील योजना सुरू करण्यात आली. 2005-06 मध्ये या योजनेचे 12,07,000 लाभार्थी होते. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999 मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. 2001 मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर पुढची योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे विलीनीकरण करून 2001 मध्ये ही योजना सुरू झाली. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कामाच्या बदल्यात धान्य देणे इत्यादी तरतुदी या योजनेमध्ये होते. 2004 मध्ये देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागे असणाऱ्या 150 जिल्ह्यांमध्ये कामाच्या बदल्यात धान्य ही योजना राबवण्यास सुरुवात झाली. दुष्काळापासून संरक्षणासाठी जलसंवर्धन व शेतजमिनींचा विकास यावर भर देण्यात आला. 2006 मध्ये ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ग्रामीण भागातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, उपासमार आणि बेरोजगारी यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस किमान 100 दिवस काम करण्याची हमी दिली गेली. 2008 पर्यंत भारतातील सुमारे 350 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली होती. त्यानंतर कृषी व पशुधन. बदलत्या भारताबरोबरच कृषी क्षेत्रही बदलत आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 54% आसपासची लोकसंख्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्राशी निगडीत आहे. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेद्वारे सॉइल हेल्थ कार्ड स्कीम त्याला म्हटलं जातं, जमिनीची सुपीकता वाढवावी, उत्पादन वाढवावे हे उद्दिष्ट यामध्ये आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत
कृषीसाठी पाण्याची उपलब्धता करून देणे, सिंचनासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे याला प्राधान्य दिले आहे. कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश त्या पाठीमागे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पशुपालन, डेअरी, मत्स्य विभाग, कृषी संशोधन व शिक्षणावर भर देण्यात येत आहे. कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यावर भर देण्यात आला. 2007 मध्ये शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्रीय धोरण आखण्यात आले. कृषीसाठी ज्या विविध योजना तयार करण्यात आल्या त्यांचे दृश्य परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक संकटे, कीटकनाशके, आजारपण, प्रतिकूल हवामान यामुळे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची सोय झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विषयक प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान, शेतीमधील नवनवे प्रयोग पोहोचवण्यात येत आहेत. देशी वाणाची बीजे आणि देशी गोवंश यांना प्राधान्य दिले जात आहे. शेळी या पाळीव प्राण्यासंदर्भात अखिल भारतीय पातळीवर संशोधन करण्यात आले. आदिवासी पाड्यांमध्ये लोकांचे दैनंदिन जीवनमान सुधारण्यासाठी शेळी या पाळीव प्राण्याच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. शेळी हा त्यांच्या जगण्याचा आधार झाला आहे. ग्रामीण भागातील कुक्कुटपालनावर विशेष भर किंवा विशेष लक्ष दिले गेले. अशा विविध प्रयत्नातून भारत पशुपालन, दूध उत्पादन, डेअरी विकास, मत्स्यपालन, पशुधन उत्पादन, अंडी, लोकर उत्पादन, मांस उत्पादन या क्षेत्रात प्रगती करत आहेत. राष्ट्रीय पशुधन मिशनच्या माध्यमातून पशुधनासंदर्भात भारताने 2014-15 पासून जोरदार प्रगती करायला सुरुवात केली आहे. यात चारा उपलब्धता, कर्ज उपलब्धी, पशुपालकांचे संघटन करणे व त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे यावर भर देण्यात येत आहे. भारतात पशूंची गणना सर्वप्रथम 1919-20 मध्ये झाली. 2012 मध्ये 19वी पशुगणना करण्यात आली. भारतात पूर्वी मासे पकडण्याचा व्यवसाय महत्त्वाचा होता, त्याची जागा मत्स्यपालनाने घेतली आहे. हे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. 2000 मध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पक्क्या रस्त्यांचे महत्त्व जाणून केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. सुरुवातीला 1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचे काम सुरू झाले. 2001 मध्ये ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेत समाविष्ट करण्यात आली. 2005 पर्यंत सुमारे 7500 म्हणजे 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत बांधण्यात आले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना विशेषत्वाने होऊन
त्यांचे जीवन बदलून जावे, हा या योजनेचा उद्देश होता. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, घरे, रस्ते आणि वीज या सुविधांचा विकास करण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेली. तर अशा या ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आपल्या देशामध्ये ज्या राबवल्या गेल्या, त्यामध्ये आपण पाहिलं की प्रधानमंत्री रोजगार योजना म्हणजे जागतिकीकरण ही जी प्रक्रिया सुरू झाली, या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये आणि शहर आणि ग्रामीण भाग यांच्या विकासाचा असमतोल होऊ नये म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना भारत सरकारने या काळामध्ये चालवल्या, सुरू केल्या. तर त्यामधील काही योजना जुन्या होत्या, त्याचं नवीन योजनामध्ये विलिनीकरण करण्यात आलं. याशिवाय रोजगार निर्माण करणे ही वाढत्या लोकसंख्येची फार मोठी मागणी होती, ते एक मोठं आव्हान होतं. त्यासाठी उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत. त्यामधील पहिली योजना आपण पाहिली, प्रधानमंत्री रोजगार योजना. तर यामध्ये प्रामुख्याने सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 1993 रोजी ही योजना त्यासाठी सुरू केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना आपण पाहिली 1999 मध्ये सुरू झालेली. तर यामध्ये ही एकात्मिक ग्रामीण विकास योजना, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकाकरता प्रशिक्षण कार्यक्रम, ग्रामीण महिला व बाल विकास कार्यक्रम, ग्रामीण कारागिरांना आधुनिक अवजारांच्या वाटपाचा कार्यक्रम, गंगा कल्याण योजना, 10 लाख विहिरी खोदण्याची योजना, अशा सर्व योजना एकत्र करून ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर आपण पाहिलं जवाहर ग्राम समृद्धी योजना. 1999 मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही एक आणखी योजना आपण पाहिली. तर या योजनेमध्ये सुद्धा आपण जवाहर ग्राम समृद्धी योजना याचं विलिनीकरण करण्यात आलं आणि ही योजना तयार करण्यात आली. 2004 मध्ये देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागे असणाऱ्या 150 जिल्ह्यांमध्ये कामाच्या बदल्यात धान्य ही योजना राबवली होती. 2006 मध्येही ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यात आली. ती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, उपासमार आणि बेरोजगारी यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली. त्यानंतर कृषी आणि पशुधन म्हणजे बदलता जो भारत आहे त्यामुळं कृषी क्षेत्रही मोठ्या झपाट्याने बदलत होतं. कारण भारतामधील 54% आसपासची लोकसंख्या ही शेतीशी निगडीत आहे. शेतीवर उपजीविका करणारा वर्ग 54% आहे. म्हणजे 50% लोकसंख्येपेक्षा जास्त लोक हे शेतीवर अवलंबून आहे. म्हणून भारत सरकारने काही योजना कृषी आणि पशुधन विकास या अंतर्गत घेऊन त्या माध्यमातून शेतीला जोडधंदा मिळवून देण्याचं काम केलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मृदा स्वास्थ्य कार्ड योजना, सॉइल हेल्थ कार्ड स्कीम, जी माती जी आहे त्या मातीची, जमिनीच्या मातीची सुपीकता वाढवणं हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कृषीसाठी पाण्याची उपलब्धता करून देणे, सिंचनासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे याला प्राधान्य दिले. कृषी विकास योजना अंतर्गत सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात येतो. त्यामध्ये पशुपालन, डेअरी, मत्स्य विभाग, कृषी संशोधन व शिक्षणावर भर देण्यात येत आहे. कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात भर देण्यात येत आहे. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, या ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आपण पाहिलं की अनेक रस्ते या छोट्या छोट्या गावांना जोडणारे या योजनेअंतर्गत करण्यात आले. 2005 पर्यंत जवळजवळ 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत बांधण्यात आले होते. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना विशेषत्वाने घेऊन त्यांचे जीवन बदलून जावे, हा या योजनेचा उद्देश होता. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, घरे, रस्ते आणि वीज या सुविधांचा विकास करण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेली होती. थोडक्यात या ठिकाणी आपण पाहिलं की ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना या काळामध्ये अनेक राबवण्यात आल्या. म्हणजे बदलता भारत जो आहे तो बदलता भारत आपल्याला या योजनांच्या माध्यमातून, विशेषतः ग्रामीण भागाच्या योजनांच्या माध्यमातून विचारात घ्यावा लागेल. प्रधानमंत्री रोजगार योजना असेल, सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना असेल, जवाहर ग्राम समृद्धी योजना असेल, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना असेल, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी, कृषी व पशुधन किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अशा सर्व योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला या काळामध्ये खूप मोठा हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीने बदलता भारतामध्ये होत आहे, यासाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर या मुद्द्यामध्ये आपण एवढ्या ह्या योजना आहे ज्या ग्रामीण भागाच्या, त्यांचा आढावा घेतलेला आहे. त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे आपला तो म्हणजे नागरी विकासाच्या योजना, म्हणजे शहरी भागाच्या विकासाच्या योजना, त्या आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तर या बदलत्या भारतामध्ये ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही प्रकारच्या योजना शासनाने कशा प्रकारचा समतोल राखून राबवलेला आहे हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. धन्यवाद.